Hello student, good morning. Me Nate madam. Students, today we have to see the activity number 6 in science 2 in bridge course. आपण ब्रिज कोर्स मधली सायन्स 2 ची 6 नंबरची ॲक्टिव्हिटी आज सॉल्व करणार आहोत. आपण याचा एक्झरसाइज पाहूया. फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे, आयडेंटिफाय द मुवमेंट्स इन फॉलोइंग फिगर्स अँड लेबल द डायग्राम. ह्या 3 डायग्राम दिल्यात आणि ह्या डायग्राममध्ये ह्या मुवमेंट ओळखायची आहे आणि डायग्राम कुठले आहेत ते ओळखायचे. आता ही फर्स्ट डायग्राम जी आहे इथे पोलन ट्यूब ग्रोईंग टुवर्ड्स द ओव्ह्यूल. इथून पोलन ट्यूब ही ओव्ह्यूलपर्यंत अशी ग्रो होते. पोलन ट्यूब इथे काय होते, ग्रो होते, ती ही डायग्राम आहे. तर ही इथे जी पोलन ग्रेन्स असतात, हे पोलन ग्रेन्स इथे अंकुर फुटतो त्यांना आणि ती इथून ग्रो व्हायला लागते. इथून अशी ग्रो होते आणि ओव्ह्यूलपर्यंत येते. तर ही जी मूव्हमेंट आहे, ही मूव्हमेंट आपल्याला पोलन ट्यूब ग्रोईंग टुवर्ड्स द ओव्ह्यूल, ही जी मूव्हमेंट आहे, ही मूव्हमेंट कशी आहे, मूव्हमेंट 2 प्रकारच्या असतात. एक तर ग्रोथ रिलेटिव्ह मूव्हमेंट असते आणि ग्रोथ नॉट रिलेटिव्ह मूव्हमेंट्स असते. अशा 2 मूव्हमेंट्स असतात आपल्याला, ग्रोथ रिलेटिव्ह आणि ग्रोथ इररिलेटिव्ह. बघा इथे जे आपल्याला दिसत आहेत, जे लाजाळूसड रोप आहे, याला आपण स्पर्श केला तर ही पानं आपोआप मिटतात. ही पानं मिटली की यांची ग्रोथ होते का, तर नाही. म्हणून ही मूव्हमेंट ग्रोथ इररिलेटिव्ह आहे. आणि एखादं झाड वाढत असेल तर ती ग्रोथ रिलेटिव्ह मूव्हमेंट असते. आता ह्या पोलन ट्यूबच्या ग्रोईंगमुळे ते झाड वाढतं का, तर नाही. आणि म्हणून ही ग्रोथ इररिलेटिव्ह मूव्हमेंट आहे. आता इथं आपल्याला नावं द्यायला सांगितले. हे इथे पोलन ग्रेन्स असतात, ही पोलन ट्यूब आहे, नंतर इथे ओव्ह्यूल आहे आणि ही पूर्ण काय ओव्हरी आहे. आता सेकंड डायग्राम बघा. सेकंड डायग्राममध्ये इथं एक रोप आहे आणि हे रोप असं तिरकं ठेवलेलं आहे, म्हणजे ही कुंडी आडवी ठेवली आहे. आता ही जर उभी ठेवली असती तर आपल्याला माहिती आहे की झाड उभं वाढतं, पण कुंडी जरी आडवी ठेवली तरी ते झाड असं उभंच वाढते, कारण ते सूर्याच्या दिशेने वाढतं. या झाडाची वाढ कशाच्या दिशेने होते, सूर्याच्या दिशेने, म्हणजे प्रकाशाच्या दिशेने. सूर्याच्या म्हणजे प्रकाशाच्या दिशेने. मग हा फोटोग्राफिक रिस्पॉन्स आहे, हा प्रकाशाला दिलेला रिस्पॉन्स आहे. आता ही जी मूव्हमेंट आहे हे झाड वाढण्याचं, तर ही मूव्हमेंट कुठली आहे, ही मूव्हमेंट ग्रोथ रिलेटिव्ह मूव्हमेंट आहे. ही ग्रोथ इररिलेटिव्ह मूव्हमेंट आहे. आता इथे बघा, हे इथं वेल दिसते, हा वेल आहे आणि वेलीला हे त्याचे फाटे फुटलेले असतात, त्याला टेंड्रिल्स म्हणतात. तर हे टेंड्रिल्स आहेत आणि हे टेंड्रिल्स असे वाढत जातात, टेंड्रिल्स वाढत जातात. तर ह्या वेलीला फुटणारे हे टेंड्रिल्स वाढत जाण्याची जी हालचाल आहे ती काय आहे, कोणती फिगर आहे ही आहे थिग्मोट्रॉपिक रिस्पॉन्स. ही थिग्मोट्रॉपिक रिस्पॉन्स आहे. आणि ही मूव्हमेंट कोणती आहे, तर ही ग्रोथ रिलेटिव्ह मूव्हमेंट आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे मूव्हमेंट्स दिसत आहेत आणि रिस्पॉन्सेस दिसत आहेत. तर ही पोलन ट्यूब ग्रोईंग टुवर्ड्स द ओव्ह्यूल आहे, ही फोटोग्राफिक रिस्पॉन्स आहे आणि ही थिग्मोट्रॉपिक रिस्पॉन्स आहे. तर आपण सेकंड क्वेश्चन पाहूया. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता इथे चार्ट दिला आहे. इथे या बाजूला प्लॅन्टचे हार्मोन्स दिलेत आणि त्या हार्मोन्सचे इकडे आपल्याला फंक्शन लिहायचे. तर पहिला हार्मोन इथं ऑक्झिन आहे. ऑक्झिन हा प्लॅन्टचा जो हार्मोन आहे त्याचं फंक्शन आहे, ऑक्झिन प्रोड्यूस इन द एपिकल पार्ट ऑफ द शूट, हेल्प इन एनलार्जमेंट ऑफ सेल. पेशींच्या वाढीसाठी हे ऑक्झिन काय करत असतं, कार्य करत असतं. आता दुसरं हे आहे जिब्रेलिन. जिब्रेलिन्स हे जे हार्मोन आहे हे काय करतं, याचं फंक्शन काय आहे, हेल्प इन स्टेम एलॉंगेशन अँड सायटोकायनिन्स हेल्प इन द सेल डिव्हिजन. स्टेमचं इलॉंगेशन होण्यासाठी
आणि सेलचं डिव्हिजन करण्यासाठी जिब्रेलियन्स काय करत असतं, हेल्प करत असतं. आता हे तिसरं हार्मोन बघा, ॲप्सिसिस ॲसिड. हे ॲप्सिसिस ॲसिड जे आहे इज इफेक्टिव्ह इन प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन ऑफ ग्रोथ, लीफ विल्टिंग एक्सेट्रा. हे त्याचं फंक्शन आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. विच ऑर्डर्स फॉलो द टच मी नॉट प्लांट इन मुवमेंट. टच मी नॉट म्हणजे लाजाळूची ही जी वनस्पती आहे बघा, ही मगाशी दाखवली, ही टच मी नॉट प्लांट आहे. हा लाजाळूचा प्लांट आहे. तर या प्लांटच्या पानांना हात लावल्यावर ते पानं आपोआप मिटतात. तर हे कुठले ऑर्डर, कुठले आदेश पाळतात, ही हालचाल जी होते ती कोणाचे आदेश पाळतात, कोणत्या आदेशांचा उपयोग करतात. त्याचबरोबर ही मुवमेंट आहे, ही ग्रोथ रिलेटिव्ह आहे का ग्रोथ इररिलेटिव्ह मुवमेंट असं विचारलं. इज दिस मुवमेंट इज ग्रोथ रिलेटिव्ह ऑर इररिलेटिव्ह. टच मी नॉट प्लांट्स यूज इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस फॉर ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर. दिस मुवमेंट्स इज ग्रोथ इररिलेटिव्ह मुवमेंट्स. आता हे इथे काय माहिती आहे का, हे पानांना इथे टच केला तर ह्या पानाला जरी टच केला तरी हे पान मिटतं. मग हे इकडे इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस पाठवतात, मग ही सगळी पानं मिटायला लागतात. तर हे काय हे टच मी नॉटचं प्लॅन्ट इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करतात आणि त्यामुळे ही पानं आपोआप मिटली जातात. आणि ही जी मुवमेंट आहे, हालचाल आहे, ही ग्रोथ इररिलेटिव्ह मुवमेंट्स, कारण की या हालचालीमध्ये त्या झाडाची, त्या प्लॅन्टची ग्रोथ होत नसते. तर आपण ही ॲक्टिव्हिटीज बघितलेली आहे. आता आपण 7 नंबरची ॲक्टिव्हिटीज बघूया. 7 नंबरच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा काय विचारला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. तर हा जो चार्ट दिला आहे इथे हा एवढा चार्ट आहे, ही सेकंड क्वेश्चन. इथे आपल्याला ह्युमन नर्वस सिस्टीम च्या मेन पॉईंट्स कोणते आहेत तर ते विचारलेले आहेत. सेंट्रल नर्वस सिस्टीम, ह्याला ह्युमन नर्वस सिस्टीमचे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम, असे ह्युमन नर्वस सिस्टीमचे 3 मेन पार्ट्स आहेत. तर दुसरा क्वेश्चन बघा, लेबल द डायग्राम. ही डायग्राम आहे, आपल्याला ह्याचं काय करायचं, नावं द्यायची. तर ही नर्व सेलची डायग्राम आहे. ही कसली डायग्राम आहे, नर्व सेल. ही नर्व सेल आहे आपल्या शरीरामधली. आता इथे या सेलचा न्यूक्लियस आहे. नंतर हे जे असे दिसतात आपल्याला शिंगासारखे भाग ते आहे डेंड्राइट्स. नंतर ही सेल बॉडी आहे. हे आहे ॲक्झॉन, हे ॲक्झॉन आहे. नंतर इथं मायलिन शीथ आहे आणि हे ॲक्झॉन टर्मिनल आहे. हे ॲक्झॉन टर्मिनल आणि ही नर्व सेल आहे. तर अशा पद्धतीने आपण याला नावं दिल्यात. आता क्वेश्चन नंबर 3, आन्सर इन 1 वर्ड. एका शब्दात उत्तर लिहायचं आहे आपल्याला. इथे आपल्याला 3 प्रश्न विचारलेत. स्पेशल टाईप ऑफ सेल विच कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ऑफ द बॉडी. शरीरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेशवहनाचे कार्य करणाऱ्या पेशी कोणत्या असतात. स्पेशल टाईप ऑफ सेल विच कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ऑफ द बॉडी. शरीराच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत संदेशवहनाचं काम कोण करतं तर न्यूरॉन्स जे आहेत हे ते काम करत असतात. लार्जेस्ट सेल इन द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमधला लार्जेस्ट सगळ्यात मोठी पेशी कोणती असते तर नर्व सेल. नर्व सेल ही सगळ्यात मोठी पेशी असते. द सेल दॅट सपोर्ट द नर्व सेल अँड हेल्प इन देअर फंक्शनिंग आर. नर्व सेलला मदत करणाऱ्या सपोर्ट करणाऱ्या आणि त्यांच्या फंक्शनिंगमध्ये मदत करणाऱ्या कोणत्या पेशी असतात तर न्यूरोजिलिया ह्या त्या पेशी असतात. पण आता ॲक्टिव्हिटी नंबर 8 पाहूया. ॲक्टिव्हिटी नंबर 8 याचे क्वेश्चन बघा.
इथे आपल्याला ब्रेनची डायग्रॅम दिलेली आहे आणि इथे ह्या दोन, हा जो पार्ट आहे याला नाव द्यायचं आहे आणि याचं फंक्शन लिहायचं आहे, आणि हा जो पार्ट आहे याचं नाव लिहायचं आहे आणि फंक्शन लिहायचं आहे. आता हा जो पार्ट आहे हा आहे सेरिब्रम. सेरिब्रम हा पार्ट आहे आणि त्याचं फंक्शन इथं दिलेलं आहे, ते मी सांगणार आहे. आणि हा जो पार्ट आहे तो आहे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड नावाचा हा पार्ट आहे, त्याचं फंक्शन इथं दिलेलं आहे. तर आपण इकडे बघा, नेक्स्ट क्वेश्चन. आता या दोघांचं फंक्शन इथं लिहिलेलं असल्यामुळे इथं लिहिलेलं नाही आहे मी. हेच फंक्शन इथं लिहायचं आहे आणि हे फंक्शन इथे लिहायचं आहे. म्हणजे दोघांचे हे फंक्शनसुद्धा कुठे इथं दिलं आहे बघा, आणि याचं फंक्शन कुठे दिलं, इथं दिलं आहे. म्हणजे हाच क्वेश्चन डबल विचारलेला आहे. आता इथे ब्रेन डिफरंट रिजन्स अँड फंक्शन्स, मेंदूचे वेगवेगळे रिजन्स कोणते आहेत आणि त्यांचे कार्य कोणते आहेत. तर सेरिब्रम, सेरिबेलियम, मेड्युला ऑब्लॅंगटा आणि स्पायनल कॉर्ड हे मेंदूचे काय आहेत, वेगवेगळे पार्ट्स आहेत ब्रेनचे, आणि त्यांचे फंक्शन इथं खाली दिलेले आहेत. सेरिब्रमचं फंक्शन काय आहे बघा, कंट्रोल ऑफ व्हॉलेंटरी मूवमेंट्स, कॉन्सन्ट्रेशन, प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, मेमरी, इंटेलिजन्स. म्हणजे आपले व्हॉलेंटरी मूवमेंट्स जे असतात ह्या मूवमेंट्सला कंट्रोल करण्याचं काम हा पार्ट करत असतो. हा जो पार्ट आहे तो करत असतो. तर ही व्हॉलेंटरी मूवमेंट्स कोणते, तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्र होणं, प्लॅनिंग करणं म्हणजे नियोजन करणं, डिसिजन घेणं म्हणजे निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेणे, मेमरी म्हणजे लक्षात ठेवणं, इंटेलिजन्स म्हणजे एखादं बुद्धीचं काम असेल. तर ही सगळी कामं हा मेंदूचा हा भाग करत असतो. तर ह्या सगळ्या मूवमेंट्सला कंट्रोल करण्याचं काम फंक्शन जे तो हा पार्ट करत असतो. आता दुसरा पार्ट बघा, सेरिबेलियम, कोऑर्डिनेट ऑफ व्हॉलेंटरी मूवमेंट्स. व्हॉलेंटरी मूवमेंट्सचं कॉर्डिनेशन करायचं, कॉर्डिनेशन ऑफ व्हॉलेंटरी मूवमेंट्स, मेंटेनिंग द बॉडीज बॅलन्स, आणि आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचं काम हा मेंदूचा पार्ट करत असतो. म्हणजे आपण जेव्हा उभं राहतो तर आपण चालतो, पळतो, एखादी वस्तू घेण्यासाठी आपण वागतो किंवा वरती उभं राहतो, तर आपल्या शरीराचा बॅलन्स कोण करत असतं, बॅलन्स कशामुळे होत असतं, तर ह्या पार्टमुळे आपल्या शरीराचा बॅलन्स होत असतो. नंतर हा पार्ट बघा, मेड्युला ऑब्लॅंगटा, कंट्रोल ऑफ इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज. म्हणजे ज्या इनव्हॉलेंटरी म्हणजे अनैच्छिक असतात, ह्या व्हॉलेंटरी म्हणजे आपल्या इच्छेने ह्या केलेल्या ॲक्टिव्हिटीज असतात व्हॉलेंटरी म्हणजे, आणि इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज असतात त्या कंट्रोल करण्याचं काम हा पार्ट करतो मेड्युला ऑब्लॅंगटा. म्हणजे आता अनैच्छिक म्हणजे आपल्या इच्छेने आपण काय, कोणत्या आपल्या हातात नसतं अशा कोणत्या क्रिया आपण करत असतो, लाईक द बीटिंग ऑफ हार्ट, आपलं हार्टबीट सतत चालू असतं, ब्लड सर्क्युलेशन सतत चालू असतं, ब्रीदिंग श्वास सतत चालत असतो, किंवा शिंकणे, स्नीझिंग, कफिंग खोकला येणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज आहेत, आणि ह्यांचं कंट्रोल कोण करत असतं, तर मेड्युला ऑब्लॅंगटा करत असतं. स्पायनल कॉर्ड, स्पायनल कॉर्ड जो असतो तो आपल्या पाठीचा जो पूर्ण कणा असतो, व्हर्टिब्रेटल बॅकबोन आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये हा स्पायनल कॉर्ड असतो. तर हा स्पायनल कॉर्ड काय करतो, कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम द स्किन टुवर्ड्स द ब्रेन हे पहिलं काम, आणि दुसरं कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन टू मसल्स अँड ग्लँड. म्हणजे कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम स्किन म्हणजे स्किनकडून ब्रेनकडे इम्पल्सेस नेणे, वाहून नेणे, त्याच्या उलट इम्पल्सेस ब्रेनकडून मसल्सकडे आणि ग्लँडकडे ते इम्पल्सेस वाहून नेणे, हे दोन्ही वाहनाचं काम कोण करत असतं, इम्पल्सेस वाहनाचं काम कोण करत असतं, ते स्पायनल कॉर्ड करत असतो. हे त्याचे फंक्शन्स आहेत. आता इथे बघा, इथे 4 क्रिया दिलेल्या आहेत, आणि ह्या क्रिया करताना आपल्या ब्रेनचा लेफ्ट ब्रेन काम करतो का राईट ब्रेन काम करतो असे इथे आपल्याला विचारलेलं. आता सानिया लर्न द टेबल, सानिया पाढेपाठ करते. अद्वैत एन्जॉय द प्ले पियानो किंवा अद्वैत प्ले द पियानो, आनंद घेते. अद्वैत एन्जॉईंग द प्लेईंग पियानो,
जोहान आपल्या बागेत बसून कविता करतो आणि इन्स्पेक्टर स्टार्टेड इन्क्वायरी ड्यू टू एव्हिडन्स, म्हणजे त्यांना एव्हिडन्सेस सापडलेले त्याच्यावरती इन्क्वायरी करतात. आता ह्या 4 ज्या क्रिया आहेत, ह्या 4 क्रिया ह्या 4 क्रिया करत असताना डावा मेंदू म्हणजे लेफ्ट ब्रेन उपयोगी पडतो का उजवा मेंदू राईट ब्रेन उपयोगी पडतो, त्याच्यासाठी फक्त आपण एक हे बघा आता इथे फंक्शन ऑफ द लेफ्ट ब्रेन. लेफ्ट ब्रेनचं फंक्शन काय बघा, ॲनालिटिकल थिंकिंग म्हणजे विश्लेषणात्मक विचार करणे, लॉजिकल थिंकिंग म्हणजे तार्किकदृष्ट्या विचार करता येणे, लँग्वेज म्हणजे भाषा, सायन्स अँड मॅथमॅटिक्स. तर ह्या विषयांचा किंवा ह्या प्रकारातलं जर काही काम असेल तर आपला डावा मेंदू काम करतो. आणि हॉलिस्टिक थिंकिंग, इंट्युट्युशन, क्रिएटिव्हिटी, आर्ट अँड म्युझिक या संदर्भातलं जर काही काम असेल तर आपला हा मेंदू काम करतो. म्हणजे कला, साहित्य, प्रतिभा अशा काही गोष्टी असतील तर आपला उजवा मेंदू काम करतो. आणि तार्किक तर्कशास्त्राच्या दृष्टीने लॉजिकली थिंकिंग असेल किंवा विश्लेषण असेल तर हा मेंदू काम करतो. मग आता इथे जर आपण बघितलं की सानिया काय करते, पाढेपाठ करते. मग पाढेपाठ करते म्हणजे मेमरी. मग मेमरी कुठल्या मेंदूकडे, तर लेफ्ट. म्हणून इथं लेफ्ट ब्रेन काय करणारे, काम करणारे. अद्वैत पियानो वाजवण्याचा आनंद घेतो. तर पियानो वाजवणे म्हणजे कला आली. मग कला कुठे इथे येईल, ह्या बाजूला येईल. आणि म्हणून याचा कोणता मेंदू काम करत असेल तर राईट ब्रेन. जोहान कविता करतोय, तर कविता करणे म्हणजे प्रतिभा आली तिथे, मग त्याच्यासाठी कोणता मेंदू काम करेल तर राईट ब्रेन. आणि इन्स्पेक्टर काय करतोय तर पुरावे एव्हिडन्सेस तपासून मिळालेले एव्हिडन्सेस बघून तपास करतायत. मग त्यांचा तपास करतायत म्हटल्यानंतर बुद्धीचं काम आलं, नंतर लॉजिकल थिंकिंगचं काम आलं, म्हणून त्यांचा कोणता मेंदू काम करेल त्यावेळेस लेफ्ट ब्रेन काम करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 6, 7, 8 ह्या 3 ॲक्टिव्हिटीज बघितलेल्या आहेत. तर पुढच्या ॲक्टिव्हिटीज आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं, आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.